काय सांगते जरा ऐकता का? काय सांगतेस? झाली का तुझी सकाळ सकाळ किटकिट चालू? तुम्हाला माझी कटकीटच वाटते, पण मी काय सांगते जरा नीट ऐका. बोल पटपट, मला दूध टाकायला जायचंय. विठ्ठलचा फोन आला होता. काय म्हणाले? तो म्हणाला मोठ्या घरातला पोरगा आहे, बर. आपल्या सरीला बघायला येणार आहे. हो का? तेव्हा सरीला म्हणा त्या दिवशी उरकून ठेव. सांगते हा? बरं झालं ग बाई, देवच पावला म्हणायचा. अरे आपल्या नवनाथचं लग्न करायचंय. गावाकडे मुलगी आहे का बघ ना. हो सांगतो साहेब, पाहून विचारतो मग तुम्हाला कॉल करतो. अहो साहेब, तुम्ही शेतकऱ्याला गरीब समजता ना. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कुणाला राजा म्हटलं जातं ना, तर तो माझा बळीराजा आहे. आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आले. जरी आपण ग्रामीण भागातले असलो तरी आपलं पूर्ण कल्चर हे बॉम्बेमध्ये झाले आणि आपण सगळं सिटी टाईप जगतोय. मुलगा ह्याचं कल्चर वेगळं आणि त्या मुलीचं फार जमीन आसमानचा फरक आहे. नाही, आपण मुलगी बघू अगोदर आणि मग ठरवू. संस्कारी मुलगी पाहिजे आपल्याला, फॅशनेबल नाही पाहिजे. विचार नवनाथला आवाज दे. नवनाथ, हो, मला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जे योग्य वाटत ते. चला मग चल, आपण ठीक येऊ. आहे, मुलगी बघू, मग बाकीचं काय असेल ते बोलू आपण पुढे. हो. तुम्ही म्हणताय शेती विकून टाक. अहो टाकतो की शेती विकून, गाडी घेतो, बंगला घेतो, हा समजा करतो तुमच्या वाणी. पण खाणार काय? माती.